नमस्कार, मी संजय सोनवणी. परवा 6 डिसेंबर होती. त्याच दिवशी 1992 साली बाबरी मशीद पाडली गेली. वैदिक वाद्यांचा जोर वाढला, त्यांचं सरकारही सत्तेत आलं, भले ते अल्पमतातलं असेल. आणि नंतर तर आता काय फुल स्विंगमधलं सरकार आलं, राम मंदिराची उभारणी झाली. सर्वांचा असा समज आहे की सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे तो तिथे राम मंदिर होतंच, म्हणून राम मंदिर बांधायची परवानगी देण्यासाठी ती जमीन हिंदूंच्या ताब्यात दिली आणि तिथे आता मंदिर बांधलं गेलंय. हा सर्वसाधारण समज आहे. बऱ्याच लोकांशी परवा दिवशी बोलताना हे लक्षात आलं की समज असा आहे की तिथे राम मंदिर होतंच, हे सुप्रीम कोर्टाने मान्य केलं, म्हणून ती जागा हिंदूंच्या ताब्यात दिली. मुसलमानांना दूर कुठेतरी अजून जागा देऊन तिथे मशीद बांधायला सांगितलं आणि हे मंदिर झालं. आता कळसही चढला आणि त्याच्यावर झेंडा सुद्धा, भगवा सुद्धा फडकला आणि नरेंद्र मोदी त्याला हजर होते. म्हणजे इथे राम मंदिर होतंच, रामाची जन्मभूमी हीच. अक्षरशः निकालपत्र वाचायचे कोणी कष्ट घेत नाही. जवळपास 1000 पानाचं निकालपत्र आहे. ते ज्यावेळेस आलं तेव्हाच मी संपूर्ण वाचलं आणि त्याच्यावर मी द वायरमध्ये लेखही लिहिला होता. मुळात सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला आहे तो जमिनीच्या मालकी हक्काबद्दलचा वाद होता. तिथे मंदिर होतं की नव्हतं हा वाद सुप्रीम कोर्टासमोर किंवा कोणत्या न्यायालयासमोर नव्हता. ही पहिली गोष्ट. वाद हा होता की जमीन कोणाची आहे. आता तिथे पूर्वी मीर बाकी नावाच्या माणसाने ती मशीद बांधली असा शिलालेखच अयोध्येच्या त्या वादग्रस्त जागेवर मिळालेला असल्यामुळे तो प्रश्न नाही. पण मीर बाकीच्या वंशजांकडे त्या जमिनीचे मालकी हक्क दाखवणारे कागदपत्र नव्हते. त्यांच्याकडे जसे नव्हते तसेच हिंदूंकडे सुद्धा नव्हते. कोणत्याही सातबाऱ्यावर किंवा नगरपालिकेच्या कागदपत्रांवर तेथे कोणाची मालकी याबद्दल कसलीही नोंद सापडलेली नाही. मग हा ताबा हिंदूंना मिळाला कसा? तर तो फक्त वहीवाटीच्या नियमाने मिळाला आहे. ज्याची वहिवाट त्याची ती जागा, ज्याच्याकडे ताबा त्याची ती जागा, अशा स्वरूपाचा निकाल होता आणि तो निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आणि निकालात ते स्पष्ट म्हटलेलं आहे. निकालाने भरपूर उहापोह केलाय. म्हणजे इतिहास पाहिलाय, तिथे उत्खननाचे रिपोर्ट्स पाहिले, तिथे काय काय सापडलं, काय काय नाही सापडलं हेही पाहिलं. गंमत अशी आहे की सुप्रीम कोर्टाने त्याच्या निकालपत्रात म्हटले की 12वं शतक ते 16वं शतक या कालावधीमध्ये तिथे मधलं कोणतेही बांधकाम किंवा कोणत्याही प्रकारचं वास्तुरचना मिळत नाही. जे काही सापडलं अवशेष, जे काही सापडले ते 12व्या शतकापूर्वीचे होते. मधल्या 400 वर्षाच्या काळात मात्र कोणतंही तिथे बांधकाम झालेलं नव्हतं. त्यामुळं ते बाबराने पाडलं किंवा मीर बाकेने पाडलं तिथलं बांधकाम, जे काय असेल ते मंदिराचं असेल किंवा वाड्याचं असेल किंवा राहत्या घराचं असेल, ते पाडलं आणि मग तिथे मशीद उभारली. हा जो दावा केला जात होता RSSने, BJPने भारतभरामध्ये जो गदारोळ उठवला, हिंसक घटना त्याच्यामुळे घडल्या, जे दंगे पूर्वी स्थानिक स्वरूपावर मर्यादित असतात ते संघटित गुन्हेगारांच्या ताब्यात गेले आणि आपल्याला माहितीच आहे की देशामध्ये किती हिंसाचार झाला त्यामुळे. आणि एक ध्रुवीकरण जे म्हणतो ते ध्रुवीकरण फार वेगाने होत गेलं आणि त्याचा परिपाक म्हणजे आता मोदी सरकार पूर्ण सत्तेत आहे आणि त्यांच्याच काळात राम मंदिराची उभारणी पूर्ण झालेली आहे. कळसे चढला आहे, त्याच्यावर भगवा झेंडा सुद्धा फडकतो आहे. हे हे वैदिक लोकांना त्याचा आनंद होणं अर्थातच स्वाभाविक आहे. परंतु इतिहास काय सांगतो? इतिहास सांगतो की तिथे कधीही मंदिर नव्हतं. तिथे कधी कोणत्याही देवाचंच मंदिर नव्हतं. उलट तिथे जर काही सापडलं असेल तर जैनांची इसवी पूर्व 3ऱ्या शतकातल्या ऋषभ देवांची, ऋषभनाथांची एक प्रतिमा तिथे फक्त सापडली. म्हणजे एक नाण्यावरची मृद भांड्यावर तयार केलेली प्रतिमा सापडली. ते जर सोडलं आणि काही बौद्ध अवशेषही मिळाले, काही जैन अवशेष मिळाले, परंतु ते 2-2.5 हजार वर्षापूर्वीच्या खालच्या स्तरावर ते मिळाले. परंतु 12व्या शतकातलं शेवटचं तिथलं एक वास्तूचं बांधकाम दिसतंय. त्याच्यानंतर 400 वर्ष तिथे कसलंही बांधकाम नव्हतं. म्हणजे ते मंदिर पाडून बाबराने मशीद बांधली हा जो काही प्रचार केला गेला आणि अयोध्येच्या मुक्तीसाठी एवढ्या लोकांनी प्राणार्पण केलं वगैरे ज्या काही कथा प्रस्तुत केल्या जात होत्या त्या धादांत खोट्या आहेत हे त्यात सिद्ध होतं. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातले गोडसे भटजी हे स्वतः ज्या वेळेस ते त्यांचा माझा प्रवास म्हणून आत्मचरित्र अत्यंत प्रसिद्ध आहे. मराठीतलं ते आद्य आत्मचरित्र किंवा प्रवास वर्णन म्हटलं जातं. तेही अयोध्येला गेले होते. त्यांनी तिथे रामाच्या चबुतऱ्यावर दर्शन घेतलं
असं सगळं लिहिलंय. पण तिथे मशीद होती, बाजूला मशीद होती किंवा कोठे मशीद होती आणि मशीद पाडून मंदिर बांधलं, अशा स्वरूपाच्या वदंता त्यावेळेस तरी असत नसाव्यात. असत्या तर त्यांनी त्याच्या अगदी त्यांनी दिलखुलासपणे ते सगळं प्रवास वर्णन दिलेलं आहे, त्यामुळे ते आलं असतं. ते आलेलं नाही आहे, ते कुठे दिसत नाही. त्याच्यामुळे गोडसे भटजींना सुद्धा तिथे मंदिर होतं, मंदिर पाडून मशीद बांधली आणि रामाचं दर्शन घ्यायला मशिदीच्या कडे जावं लागतं असं त्यांनी लिहिलेलं नाही. तिसरी गोष्ट अशी आहे यातली सर्वात महत्वाची. झालं काय की 57 जेव्हा बंड झालं त्या काळातच हिंदू मुसलमानांमध्ये संघर्ष निर्माण झाला आणि त्यावेळेस मात्र दावा केला गेला की रामाचं हे जन्मस्थान आहे, इथे आम्हाला पूजा करायची परवानगी द्यावी. त्यावेळेस इंग्रजांनी त्यांना काही भागामध्ये मूर्ती ठेवायला आणि पूजा करायला परवानगी दिली, परंतु मशीद आणि ती जागा याच्यामध्ये मात्र भिंत घातली आणि नंतर मग ती जागा ब्रिटिश सरकारने स्वतःच्या ताब्यात घेतली. त्याच्यावर मालकी सरकारचीच होती, आजही सरकारचीच मालकी आहे खरं म्हणजे. त्याच्यावर मालकी कोणाची नव्हती, कारण ब्रिटिश कायदे असतील, ब्रिटिश कायद्यांचा जो प्रभावीपणे कायद्यांचं, तर ब्रिटिश काळात जे निर्णय झाले, निवाडे झाले किंवा जेही काही त्यांनी सरकारने केलं ते भारत सरकारला पाळणं, कायद्याचा प्रभावीपणा या तत्वाच्या आधारावर ते आवश्यक होतं. त्यामुळे इंग्रज सरकारकडनं मालकी कोणाकडे आली, ती भारत सरकारकडे आलेली होती. अशा अवस्थेत सरकारच त्या जागेचं मालक आहे. त्या सरकारी जागेत घुसून या BJPच्या लोकांनी, लालकृष्ण अडवाणी किंवा इतर जे काही त्यांचे हस्तक होते, त्यांनी ती मशीद पाडली आणि त्याचा ढिगारा केला आणि हिंसाचार देशभरात उसळला, हे आपल्याला माहीतच आहे. खरं म्हणजे काँग्रेसमध्ये घ्या किंवा घ्या, हे RSSचे लोक किंवा संघाचे लोक नाहीत अशी आता कोणतीही जागा राहिलेली नाही. ते बँका असो, सरकारी संस्था असो, सहकारी संस्था असो, कम्युनिस्ट ऑर्गनायझेशन असो, समाजवादी असो, सगळीकडे यांचा वावर असतो आणि ते पद्धतशीरपणे आपलं काम करत असतात, आपली मतं परिवर्तित करत असतात, मतं लादत असतात किंवा बदलायला भाग पाडत असतात. नरसिंहराव हे तसेच RSSच्या विचारांच्या आहारी गेलेले होते आणि त्यांनी त्यावेळेस जर अयोध्येत लष्कर पाठवलं असतं किंवा बंदोबस्त व्यवस्थित केला असता तर मशीद पडण्याची दुर्दैवी घटना घडली नसती. मशीद पडली नाही पडली, मंदिर पडलं नाही पडलं याचं दुःख नाही. दुःख हे आहे की देशामध्ये त्यामुळे एक विसंवाद निर्माण झाला, एक परस्पर द्वेष निर्माण झाला, परस्पर विसंवाद निर्माण झाला. ही सगळ्यात मोठी दुर्दैवी घटना आहे, ती व्हायला नको होती. नंतर 1949 मध्ये कोणीतरी मशिदीचा अजून रामाची मूर्ती ठेवायचा प्रयत्न केला. नंतर राजीव गांधींनी ते कुलप उघडायची परवानगी दिली. या सगळ्या काळामध्ये मुसलमानांनी तिथे नमाज पडणं पूर्ण थांबवलं होतं. त्यांची वहिवाट नव्हती, परंतु हिंदूंची मात्र वहिवाट होती. रामाची मूर्ती तिथे होती, तिला कोणी धक्का लावलेला नव्हता, काही कारण नव्हतं. परंतु झालं काय की सुप्रीम कोर्टाने निर्णय देताना पहिले कागदपत्र तपासली की मालकी कोणाची, या जमिनीची मालकी कोणाची आहे. खरं ती भारत सरकारचीच होती. सुप्रीम कोर्टाने ते मान्य करून, अप्रत्यक्षरित्या मान्य करूनही मान्य केलेलं नाही आहे. परंतु त्यांनी काय ठरवलं की इथे मुसलमान नमाज पडायला येत नाही, वहिवाट मुसलमानांची नाही आहे, इथे वहिवाट आहे हिंदूंची. त्यामुळे आणि रामाची मूर्ती तिथेच आहे आणि राम किंवा आपल्या भारतीय कायद्याप्रमाणे देवता ही सुद्धा एक कायदेशीर व्यक्ती मानली जाते. जशी कंपनी कायदा ॲक्टनुसार कंपनीला जसं एक कृत्रिम व्यक्ती किंवा आर्टिफिशियल पर्सन मानलं जातं, तसंच देवालाही मानलं जातं. त्या पंढरपूरचाही कायदा तसाच आहे. सगळ्याच दैवतांना तो कायदा लागू आहे. त्यामुळे ती मालकी कोणाची, वहिवाट कोणाची, ते 24 तास ठाण मांडून कोण बसलाय, तर राम बसलाय. हिंदू येतात नाही तर हो हिंदू येतात, हिंदूंची वहिवाट आहे. मुसलमान येतात का मशिदीत नमाज पडायला? मुळात असं आहे की एखादी जागा जर कोणती मूर्ती आली किंवा कोणती वादग्रस्त झाली तर मुसलमान तिथे नमाज पडत नाहीत. त्यामुळे मुसलमान नमाज पडायला जातच नव्हते. त्यामुळे सुप्रीम कोर्टाने याची वहिवाट रामाची आहे किंवा राम भक्तांची किंवा हिंदूंची आहे असं गृहीत धरून त्याची मालकी हक्क वहिवाटीच्या नियमाप्रमाणे हिंदूंना दिला. तिथे मंदिर होतं, रामाचं जन्मस्थान होतं, म्हणून तो रामाला ताबा दिला किंवा हिंदूंचा ताबा दिला असा त्याचा अर्थ अजिबात होत नाही. तो गैरसमज हा बऱ्याचशा RSSच्या लोकांनीच पसरवल्यामुळं खूप जणांच्या मनामध्ये आहे. परंतु हे लक्षात ठेवा की रामाचं मंदिर तिथं होतं का रामाचं तेच जन्मस्थान होतं म्हणून तिथे रामाचा त्या 3.25 एकर जमिनीचा ताबा हिंदूंना मिळाला हे म्हणणं खरं नाही. तो फक्त वहिवाटीच्या नियमाने
मिळालेला आहे. आता हे पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की सुप्रीम कोर्टाने सरकार त्यांचंच असल्यामुळे बीजेपीच्या सरकारला अनुकूल असा निर्णय द्यायचा प्रयत्न केला. वहिवाटीचा नियम त्यासाठी शोधला. जर रामाचं तिथे अस्तित्व आहे 24 तास, जसं रामाची मालकी आहे, तर मग तिथे मशीद आहे, मग ती अल्लाची मालकी नाही का? त्याची मालकी होत नाही का? म्हणजे रामाची मूर्ती नंतर ठेवली गेली, मशीद तिथे आधीपासून आहे. मीर बाकींची मशीद बांधली, बाबराचा काही संबंध नाही. बाबरनामा नावाचं बाबराचं चरित्र आहे. बाबराने सगळं चरित्रामध्ये सर्व घटना लिहिल्या, कुठे गेला, काय केलं, सगळं लिहिलंय. पण तो अयोध्येला गेला, ते मशीद पाडली, अशा प्रकारचं कोणतंही वर्णन नाही. तर बाबरी मशीद का म्हणायचे हे त्यांनाच माहिती. परंतु बाबराचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता ऐतिहासिकदृष्ट्या. ते मीर बाकी नावाच्या सरदाराने तिथे मशीद बांधली. तिथे मंदिर होतं की नव्हतं हे सिद्ध करता येत नाही. कारण का की पुरातत्व खात्यालाही 400 वर्ष त्याच्या आधी काही बांधकाम कुणी केलं किंवा पाडलं गेलं याचा एकही पुरावा मिळालेला नाही. आणि तिथे जे अवशेष मिळाले पुरातन, ते वृषभनाथांची मिळाली, काही बौद्ध अवशेष मिळाले, काही नाणी मिळाली, अगदी प्राण्यांची हाडं सुद्धा मिळालेली आहेत. म्हणजे तिथे मांस मच्छी कापून लोक खातही असेल त्यावेळेची, आपल्याला काय माहिती. परंतु ते मिळाले. तर हे असं एकंदरीत वास्तव चित्र आहे. हे वास्तव चित्र आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. ही घटना दुर्दैवी अशासाठी आहे की ज्याच्यामुळं भारतामध्ये कारण नसताना फूट पडली, द्वेषाचं वातावरण वाढलं, ध्रुवीकरण झालं आणि त्याचा फायदा या संघवादी सरकारला, बीजेपी सरकारला झाला आणि ते प्रचंड बहुमताने निवडून आलं. हा धार्मिक उन्माद वाढला. आज देशाची स्थिती काय आहे, आज देशासमोरच्या समस्या काय आहेत, प्रश्न काय आहेत, तरुणांपुढचे प्रश्न काय आहेत याचा विचार न करता जणू काय धर्म हाच एकमेव विषय सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे असं काहीतरी एक वातावरण तयार केलं गेलं. ते अत्यंत चुकीचं होतं. त्यामुळे एवढंच लक्षात घ्या की तिथे राम मंदिर होतं म्हणून काही, रामाचा जन्म तिथे झाला म्हणून काही तो ताबा मिळालेला नाही आहे. तो वहिवाटीच्या नियमाने मिळाला आहे. त्याच्या पलीकडे त्याला दुसरा काही अर्थ नाही. तिथे जन्म झाला नाही झाला हे अजूनही कोणालाही माहीत नाही. आणि खरोखर ती अयोध्या इथेच रामाचा जन्म झाला आहे की रामाचा जन्म अजून अन्यत्र कुठे झाला आहे याच्याबद्दल आधीच संशोधकांमध्ये प्रचंड विवाद आहेत. आणि मी त्या वादामध्ये असतो. कारण जे काही रामायणातनं किंवा इतर भारतीय साहित्यातनं दिसणाऱ्या गोष्टी आहेत त्या परस्पर विरोधी आहेत. आणि त्या सत्य मानून चालावं अशी स्थिती नाही आहे. त्याच्यामध्ये विसंगती खूप आहेत, अपलाप खूप आहेत, प्रक्षेप खूप आहेत. तर त्या सगळ्यांचा विचार करावा लागतो. आणि समकालीन जो इतिहास आहे तोही पाहायचा प्रयत्न करावा लागतो. तरच आपल्या हाती सत्य लागू शकेल. आणि आपण सत्यशोधक आहोत, आपल्याला सत्य शोधायचं आहे. आपल्याला भावनेच्या आहारी जाऊन का धार्मिक उन्मादाच्या आहारी जाऊन नंगा नाच घालायचं नाही आहे. या देशाचं आधी स्मशानभूमी होण्याच्या बेतात आहे, तिचं खरोखर स्मशान करायचं नाही आहे हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि सर्वांनी याबाबत सावध राहिलं पाहिजे. आणि जर कोणी असं म्हणत असेल तर त्याला प्रतिवाद करता यायला पाहिजे. धन्यवाद. नमस्कार.